बीकॉम थर्ड इयरच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे सहस्वागत। आज आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अर्थात मानव संसाधन व्यवस्थापनाच्या या नवीन लेक्चरमध्ये कर्मचारी भरती हा नवीन टॉपिक बघणार आहोत। कुठल्याही व्यवसाय संस्थेमध्ये कर्मचाऱ्याची आवश्यकता असते आणि ती आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्याची भरती आणि निवड केली जाते। त्यामध्ये कर्मचाऱ्याची भरती हा सर्वप्रथम करण्यात येणारी प्रक्रिया आहे। व्यवसायाचे स्वरूप तसेच हा व्यवसाय संघटित करण्याची पद्धती व प्रमाण कोणतीही असो, व्यवसायात कर्मचाऱ्याच्या भरतीचा प्रश्न नियमितपणे उद्भवतो। तो व्यवसायाचा विस्तार झाल्यामुळे, कार्यक्षम कर्मचाऱ्यांना बढती दिल्यामुळे, कर्मचाऱ्याचा मृत्यू किंवा निवृत्ती तसेच बेजबाबदार कर्मचाऱ्यांना कामावून काढून टाकल्यामुळे प्रत्येक उपक्रमाच्या संघटनेत नवीन कर्मचाऱ्याची गरज निर्माण होत असते। आपल्या व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांची बढती, बदली, निवृत्ती किंवा त्यांचा अकाली मृत्यू आल्यास त्या ठिकाणी पदनिर्मिती होत असते किंवा व्यवसायाची कार्यक्षमता वाढल्यानंतर किंवा व्यवसायाचा स्वरूप वाढल्यानंतर सुद्धा कर्मचाऱ्याची आवश्यकता या ठिकाणी पडत असते। कार्य अविरतपणे पूर्ण करण्यासाठी कच्चा माल योग्य वेळेस उपलब्ध करून देणे आणि आवश्यक त्या प्रमाणात श्रमाचा योग्य पुरवठा करीत राहणे ह्या दोन समस्या कायमस्वरूपाच्या असतात। परंतु कारखान्यात आवश्यक असलेला कच्चा माल योग्य वेळेस उपलब्ध करून देणे हे जितके आवश्यक ज्ञान, कौशल्य व अनुभव असलेल्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची भरती करणे तितके कठीण कार्य असते। भरतीचे पुढील कारणामुळे अधिकच अवघड बनते। उत्पादकाचा एक घटक हा नात्याने श्रमाची निर्णायक वैशिष्ट्य आहे। भारतातील बाजारपेठेत अविकसित व असंघटित आहे। जी श्रमिकाची बाजारपेठ आहे भारतातील ती अविकसित आणि असंघटित आहे। भारतात श्रमाची मागणी व श्रमाचा पुरवठा यामध्ये कमालीचे असंतुलन आहे। अकुशल कर्मचाऱ्याची उपलब्धता, पुरवठा त्यांच्या मागणीच्या मानाने कमी आहे। वर नमूद केलेल्या कारणामुळे योग्य कर्मचाऱ्याची भरती करण्याचे कार्य हे जितके अवघड तितकेच महत्त्वाचे आहे। भारतात तर कर्मचाऱ्याची भरती करण्याचे कार्य अत्यंत काळजीपूर्वक केले जाणे आवश्यक आहे। विविध पातळीवर योग्य वेळी योग्य व्यक्तीची कर्मचारी म्हणून नियुक्ती केली त्यावरच उपक्रमाचे यश अपयश बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते। संघटनेत कर्मचारी पुरवठा करण्याचे काम मानव संसाधन विभागाद्वारे केले जाते। योग्य कामासाठी योग्य व्यक्ती व योग्य व्यक्तीसाठी योग्य काम हे सर्व प्रकारच्या उपक्रमाचे यशाचे गमक आहे। भरतीची प्रक्रिया शास्त्रशुद्ध असावी आणि सुयोग्य कर्मचाऱ्याची निवड व्हावी यासाठी कर्मचारी व्यवस्थापन विभागात सातत्याने प्रयत्नशील असतो। त्यासाठी भरतीची प्रक्रिया समजावून घेणे आवश्यक आहे। उपक्रमाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन परिस्थितीनुसार अधिक कार्यक्षमतेने आणि लक्षपूर्वक कार्य करू शकणाऱ्या कर्मचाऱ्याचा शोध घेऊन त्याच्या प्रवृत्तीचे अचूक पूर्वानुमान करून त्यांना उपक्रमातील जागासाठी अर्ज करावयास लावण्याची भरती ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे। कर्मचाऱ्याच्या नियुक्तीमधील भरती ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे। योग्य कर्मचाऱ्याची निवड ही प्रामुख्याने भरतीच्या पद्धतीवरच अवलंबून असते। कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेतील आणि उत्पादकतेतील वाढीचा प्रत्यक्ष संबंध सुयोग्य कर्मचाऱ्याच्या निवडीशीच असतो। म्हणजेच अयोग्य कर्मचारी हेच
प्रामुख्याने अपयशाला जबाबदार असतात. म्हणून अयोग्य कर्मचाऱ्याची निवड होऊ नये यासाठी भरती प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. वरील सर्व विश्लेषणावरून आपल्याला लक्षात आलंच असेल की भरती ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. कुठल्याही उपक्रमामध्ये भरती योग्य प्रमाणे झाल्याशिवाय त्या व्यवसायाचं यश हे निश्चित होऊ शकत नाही. योग्य कर्मचाऱ्याची निवड केली तरच ते कर्मचारी योग्य प्रमाणे कार्य करू शकतात. आता भरतीची व्याख्या आपण बघू. त्यामध्ये फर्स्ट व्याख्या एडविन फ्लिको यांची. भविष्यकालीन कर्मचाऱ्यांना शोधण्याची आणि त्यांना उपक्रमातील रिकाम्या जागासाठी अर्ज करण्याकरिता प्रोत्साहित करण्याची भरती ही एक प्रक्रिया आहे. भविष्यकालीन कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी आणि त्यांना उपक्रमातील रिकाम्या जागासाठी अर्ज करण्याची करिता प्रोत्साहित करणे भरती एक प्रक्रिया. त्यामध्ये भविष्यकालीन कर्मचारी, भविष्यामध्ये आपल्याला कुठल्या कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे आणि ती किती प्रमाणात आहे ह्याचे एक आगाऊ पूर्वकल्पना करणे आणि त्यासाठी योग्य व्यक्तीला अर्ज करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची भरती एक प्रक्रिया आहे. त्यानंतर 2 नंबर प्रोफेसर ब्यूल. उपक्रमातील पदासाठी योग्य व्यक्तींना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहित करून त्यामधून सर्वोत्तम पर्याय निवडण्याची भरती ही एक प्रक्रिया आहे. त्यानंतर 2 नंबर आहे डेएस बीच. भरती ही संभाव्य कर्मचाऱ्याच्या स्रोताचे निर्धारण करणे, व्यक्तींना कार्य करण्याची संधी संबंधित सूचना देणे, अशा अर्जदारांना संस्थेकडे आकर्षित करणे की जी कार्य व्यवस्थितपणे पूर्ण करण्यासाठी योग्य असतात. वरील व्याख्येहून असे स्पष्ट होते की कर्मचाऱ्याची भरती ही अशी प्रक्रिया आहे की जिच्या माध्यमातून संस्थेतील रिक्त जागासाठी व्यक्तीचा शोध घेतला जातो, तसेच त्यांना रिक्त जागेसंबंधी आवश्यक योग्यते संबंधी माहिती देऊन संस्थेमध्ये आवेदनपत्र पाठवण्यासंबंधी प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे संघटनेचे लक्ष्य योग्य कालावधीत पूर्ण केले जाऊ शकते. नियुक्ती किंवा अधिप्राप्ती एक व्यापक प्रक्रिया आहे. भरती आणि निवड हे दोन याचे अविभाज्य घटक आहे. भरतीची नियुक्ती पहिली टप्पा आहे. भरतीमध्ये उमेदवाराचा शोध, आवश्यकता, स्रोताचे निर्धारण करण्याकरिता मर्यादित आहे, तर निवड अयोग्य व्यक्तींना हटवून योग्य व्यक्तीची निवड करण्याची प्रक्रिया आहे. भरती आणि निवड ही एकमेकास पूरक असलेले कार्य आहे. त्यामध्ये सर्वप्रथम भरती केली जाते. भरतीमध्ये काय आहे तर अर्जदारांचा शोध घेणे, त्यांच्या आवश्यकताचा शोध घेणे आणि कुठल्या स्रोताच्या आधारे जे आपल्यापर्यंत पोहोचतील याचं निर्धारण करणे. तर निवडीमध्ये अयोग्य व्यक्तींना हटवून योग्य व्यक्तीची निवड करण्याची प्रक्रिया आहे. भरतीचे वैशिष्ट्य. भरती योग्य व्यक्ती शोधण्याची प्रक्रिया आहे. योग्य व्यक्तीला संस्थेमध्ये आवेदनपत्र पाठवण्यासाठी प्रेरित आणि प्रोत्साहित केले जाते. भरतीमध्ये भरतीच्या विविध स्रोताचे निर्धारण केले जाते. भरती एक सकारात्मक प्रक्रिया आहे. यामध्ये निवड गुणोत्तर वाढविण्याचा उद्देश असतो. भरती आणि निवड परस्पर संबंधी आहे, तरी पण दोन्हीमध्ये पर्याप्त अंतर आहे. भरती वर्तमान आणि भविष्यकालीन दोन्ही प्रकारच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी केली जाते. भरती ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. भरतीच्या माध्यमातून पर्याप्त पर्याय उपलब्ध होऊ शकतात. आता भरतीचे वैशिष्ट्य बघितलं तर भरतीची आवश्यकता, संस्थेचा विकास. आता भरतीच्या माध्यमातून संस्थेचा विकास होत असतो. नवनवीन तंत्रज्ञान अवगत केलेले कर्मचारी संस्थेमध्ये येतात. नवीन नवीन टेक्नॉलॉजी बदलल्यामुळे त्या व्यक्तीची संस्थेला गरज असते. त्या माध्यमातून संस्थेचा
विकास होत असतो. त्यानंतर प्रतिस्पर्धा करण्यासाठी, आजच्या युग हे स्पर्धेचे युग आहे आणि यामध्ये नवीन नवीन वस्तूचा, नवीन नवीन विक्री तंत्राचा शोध लागत असतो, नवीन नवीन संशोधना माध्यमातून. आणि हे सर्व कार्य करण्यासाठी आपल्याला कर्मचाऱ्याची आवश्यकता असते. त्यांची भरती त्या माध्यमातून करता येते. त्यानंतर तांत्रिक बदल. आता आजची हे विज्ञानाची युग आहे, नवीन शोध लागतात, त्यामधून नवीन मशिनरी येतात आणि या नवीन मशिनरी हाताळण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते. 4 नंबर कर्मचारी आवर्तन किंवा श्रम परिवर्तन. संस्थेअंतर्गत बदली, सेवानिवृत्ती किंवा कर्मचारी कार्य सोडून जातात, त्याचा मृत्यू होतो, त्यामुळे कर्मचाऱ्यांची भरती करणे आवश्यक आहे. औद्योगिकीकरण. सामान्यतः औद्योगिकीकरणामुळे उद्योग संस्थेची प्रगती होत असते. नवीन विषय तज्ञ, विक्रेता, नवीन प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. त्यानंतर इतर कारणे. आकस्मिक रिक्त झाली पदे भरण्यासाठी, नवीन कार्य आणि जबाबदारी पूर्ण करण्यासाठी, भावी आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, या सर्व वरील कारणासाठी भरतीची आवश्यकता असते. भरतीचे उद्देश. योग्य व्यक्तींना आकर्षित करणे. भरती कुठल्या उद्देशासाठी केली जाते, तर संस्थेमध्ये योग्य व्यक्तींना आकर्षित करण्यासाठी. त्यानंतर 2 नंबर आहे उपक्रमाचा सर्वांगीण विकास करणे. जे उपक्रम आहे त्या उपक्रमाचा सर्व पद्धतीने विकास करण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. त्यानंतर उपक्रमाचा नावलौकिक वाढविण्यासाठी. जे उपक्रमामध्ये चांगले व्यक्ती कार्य करीत असते तर त्या व्यक्तीमुळे संस्थेचा सुद्धा नावलौकिक वाढत असतो. संघटनात्मक संस्कृती प्रस्थापित करण्यासाठी. कुठल्याही संघटनेमध्ये कर्मचाऱ्याच्या योगदानाने संस्कृती वाढ करून उपक्रमाची सर्वांगीण प्रगती होत असते. अशा संस्कृती वाढवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन विभागाने सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. त्यानंतर संघटनेच्या मूल्याचे जतन करणे. संघटनेच्या मूल्याचे जतन करणे ही बाब उपक्रमाच्या उन्नतीसाठी आवश्यक समजली जाते. विविध गुणांचा उपयोग करणे. उपक्रमात तसेच उपक्रमाबाहेर असणाऱ्या गुणांचा उपक्रमाच्या विकासासाठी उपयोग करणे आवश्यक असते. त्यासाठी प्रत्येक उपक्रमाने आपले स्वॉट विश्लेषण पाहिजे. स्वॉट विश्लेषण किंवा स्वॉट अनालिसिस म्हणजे काय? एस म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे आपली शक्तिस्थाने, डब्ल्यू म्हणजे विकनेस, आपल्या काय उणीव आहे, ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटी, आपल्या पुढे काय काय संधी आहे, टी ट्रेस म्हणजे आव्हाने, आपल्या समोर कुठली आव्हाने उभे ठाकली आहेत किंवा कुठली आव्हाने आहेत ती आपण कशा पद्धतीने पूर्ण करायचं आहे या संदर्भातलं जे एक विश्लेषण केलं जातं त्याला काय म्हटलं जातं? स्वॉट अनालिसिस. स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट. त्यानंतर योग्य व्यक्तींचा शोध घेणे. कर्मचाऱ्यामध्ये रिक्त असलेल्या पदासाठी योग्य व्यक्तीसाठी, योग्य कामाने, योग्य कामासाठी योग्य व्यक्ती या सूत्रानुसार कर्मचाऱ्याची भरती आणि कामाचे वाटप केले जाते. कौशल्य प्राप्त कर्मचारी नेमणे. आता कौशल्य प्राप्त कर्मचारी संस्थेमध्ये असणे आवश्यक आहे. आजच्या युगामध्ये आपण बघतो की भारतामधील श्रमाचा अकुशल कामगार हे मोठ्या प्रमाणात आहे. एकीकडे कंपनीमध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहे पण त्यांना योग्य कौशल्य असलेला, योग्य तंत्रज्ञान अवगत असलेले कर्मचारी भेटत नाही आणि दुसरीकडे असंख्य तरुण बेरोजगार आहे, त्यांना नोकरी भेटत नाही. म्हणजे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं कौशल्य नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो आणि कंपन्यांना योग्य व्यक्ती भेटत नाही कारण त्याला योग्य कौशल्य असलेला व्यक्ती मिळत नाही. अशा द्विविध स्थितीमध्ये भारतीय उद्योजक आहे आणि भारतीय तरुण सुद्धा आहे. त्यांना आवश्यक ते कौशल्य जर प्राप्त झालं तर दोन्ही समस्या सॉल्व्ह होऊ शकतात. आज आपण इथं भरती म्हणजे काय, भरतीची व्याख्या, भरतीचे उद्देश
वैशिष्ट्ये बघितली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण भरतीची प्रक्रिया आणि भरतीचे स्रोत बघणार.